रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं संसारी जीवाचं काय चालायचं? करा मरा, करा मरा, करा मरा, करा मरा, करातला रा आणि मरातला म, रकारानंतर मकार आला ना. व्यवहित शब्द एकत्र नाहीत ते शब्द. रकारानंतर मकार आला तरी असे जरी नाम करा मरा म्हणले ना तरी ते नाम तारते. हे कलियुगाची विशेषता आहे. त्याचे पुढे सांगतो कलियुगात नामात किती सामर्थ्य आहे. एक म्हणे यवन बहिर दिशेला बसला, डोकर जवळ आलं, डोकराला हाकलण्यासाठी हराम के शिवी दिली. शिवे अशा असले पाहिजे, नावाईल देवस्थेच्यात. हराम के काहीच केलं नाही, 7-12 सगळं भरलेलं आहे. करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं. प्रारब्ध क्षय झालं, संपलं प्रारब्ध. देह पात झाला, देह पडला. यमदूत आले न्यायला, उचललं. रे म्हणे हात लावू नका, गिराईक आमचं म्हणा जरा 7-12 तपासून तर येत जा. पाहिला का त्याचा 7-12 काय ते? त्यांनी 7-12 काढला, नेमकं त्याच्यावर हराम के हराम के हराम के नावाला अंडरलाईन होतो. त्याने हे काय? अरे म्हणे याच्यात हराम के च्यात राम के आहे ना, राम राम आहे ना नाव, त्यांच्याचं काय? अरे ते देवाचं नाव आहे. अरे पण कलियुगात ती शिवी आहे ना, हरामी. ते म्हणे असू दे शिवी, पण त्याच्यात राम आहे ना. राम म्हणे तरे जाणता नेणाता, हो काय याते भलता हो कायाती भलता कुळहीना. राम म्हणता तरे जाणता नेणता, हो कायाती भलता कुळहीना हो कायाती कुळहीना. अरे तुम्ही भागत्याग लक्षणा शिकले नाही का म्हणे? चांगलं घ्यायचं, वाईट टाकायचं. किंवा गणितात ल सावी म सावी, लघुत्तम सामायिक विभाग, महत्तम सामायिक विभाग. ते विषम विभाग टाकून द्या, राम तेवढं घ्या ना. म्हणे त्याचं काय? म्हणे हरामी शब्दात राम आहे, त्या रामाचं ते राम त्याच्या मुखात आलं ना, मग त्याचं फळ काय? म्हणजे ते मी नाही सांगू शकत. म्हणजे कोण सांगत? मग म्हणे याला सोडा नामाला नाही होत्या. म्हणजे तसं नाही. याचा सगळा 7-12 भरला, फक्त तेवढी हरामी, तेवढी शिवी, त्यात तेवढं राम आहे, तेवढं त्याचं फळ देऊन पुन्हा आम्हीच घेऊन जाऊ. आपण दोघांचं म्हणे न्यायचं. मग पहिले कुठं न्यायचं? न्यायचं कुठं? म्हणे पहिले ते तेवढं ते छोटंसं आहे, तर तेवढं फळ देऊन टाकून त्याला घेऊन जाऊ. पण न्यायचं कुठं? म्हणे कोण सांगेल त्याचं? शिवीच्या रूपात देवाचं नाव मुखात आलं, त्याचं फळ काय? म्हणजे ज्याच्या बापाचं आहे त्याच्याकडे चला. म्हणजे कोणाच्या बापाचं आहे? ब्रह्मदेवाच्या. सगळेजण तिथं आले सत्यलोकात. ब्रह्मदेवाला विचारलं, जय हरी, नाही कुठून आणले महाभाग? म्हणे कुठं साधना करत होते? म्हणे काही नाही, एकदा एका डुकराला हाकलण्यासाठी हराम के शिवी वापरली, त्याच्यात राम देवाचं नाव आहे. शिवीच्या रूपात देवाचं नाव मुखात आलं, त्याचं फळ काय? त्याने एक नाही, त्याला 4 डोके, 4 चतुरानन 4 डोके खाजवले. नाही लक्षात आलं त्याच्या. म्हणजे कोण सांगल? म्हणे भजन करी महादेव. म्हणे मग चला त्याला घेऊन तिथं. ते म्हणे तुम्हालाही कळलं पाहिजे ना, चला तुम्ही आमच्या सोबत. ब्रह्मदेव सोबत आहेत. 3 जणांनी हा महाभाग कैलासात नेला. कैलासात नेल्यानंतर भगवान भोले बाबाच्या समोर हजर केलं. कशासाठी आणलेत? कोण आहेत? म्हणे काही नाही, सगळा करू नाही, कुकर्मी इंद्रिया उपयोगा नेला. अशा प्रकारचं आहे, एकही चांगलं कर्म नाही. मग इथं आणलं कशाला? एकदा एका डुकराला हाकलण्यासाठी हराम की असं शिवी दिली, त्यात देवाचं राम नाव आहे. शिवीच्या रूपात देवाचं नाव आलं, मुखाला आलं, त्याचं फळ काय? ते म्हणे बाबा मी सदा सर्व काळ देवाचं जप करतो, पण शिवीच्या रूपात आलेलं नाव काय, त्याचं फळ नाही मी सांगू शकत. कोण सांगल? म्हणे ज्याचं आहे तेच सांगल. म्हणे मग चला तिकडं. ते म्हणे बाबा तिथून तिथपर्यंत आणलं, तिथून इथपर्यंत चालून पाय दुखत आहे, पुढं काय आपण येणार नाही. न्यायचं झालं तर 4 जण झाले. पालखी करा, पालखीत बसवा, आणि मग कुठं न्यायचं तिकडं न्या. लायकीची होते, पालखीच्या लायकीचा होता. आणि देवानी पालखीला खांदे द्यावे त्या लायकीचा होता का? महाराज नाविलाज झाला, पालखी करावी लागली. पालखीत महाभाग बसले.
वैकुंठापर्यंत आले. द्वारपाळांनी लांबूनच पाहिलं, कोणीतरी भगवान शंकर ब्रह्मदेव पालखीत घेऊन येतात. त्यार्थी कोणता तरी मोठा महात्मा असला पाहिजे. देवाला लगेच निरोप पोहोचवला, देवा सावध व्हा, कोणीतरी मोठा महात्मा संत स्वतः भगवान शंकर ब्रह्मदेव पालखीत बसून त्याला घेऊन येत आहेत. देवाला वाटलं सगळीकडं आपलं सर्वज्ञ देव आहे, सर्व ठिकाणी आपलं न सांगता तुम्हा कळू येते अंतर. पण हे कोणत्या गुहेत होता, तिथपर्यंत आपला कसं रेंज पोहोचली नाही बुवा. देव विचारातच पडले, आपण तिथपर्यंत कसं पोहोचलो नाही. तेवढ्यात ती पालखी आली. आईसाहेबाला सांगितलं पंचारती घेऊन या. लक्ष्मी आईसाहेब पंचारती घेऊन दारात हजर आहेत. पालखी खाली टेकल्याबरोबर देवाला वाटलं आपण त्याच्याकडे जायला पाहिजे तो, पण तो आपल्याकडे आला ना, आपण सुधारणा केली पाहिजे. आपली चूक सुधारली, मोठे माणसं चूक सुधारतात. आणि झालं असं, पुढं देव गेले. देव गेल्यावर देवाने त्याच्या पार पाणी टाकलं, गंध लावलं. तेवढ्यात ब्रह्मदेव ते म्हणे, ओ देवा, हे त्यातलं म्हणे तुम्हीच थोडं थांबा, मला पहिले पूजा करू द्या. त्याची पूजा केली, गळ्यात ती माळा टाकली. आईसाहेबांनी त्याला पंचारती ओवाळले, औक्षण केलं. आणि शेवटी सगळ्याला बाजूला केलं. देवाचं आसन खाली होतं, देवाच्या आसनावर जाऊन बसला. आणि मग हे म्हणू लागले, देवा या पूजेचं गिराईक हे नव्हतं, याची पूजा वेगळ्या पद्धतीनं करायची होती. म्हणे मग तुम्ही याला पालखीत घालून इथं वैकुंठापर्यंत आणलं कसं? म्हणे देवा तेच तर तुम्हाला सांगत होतो. म्हणे नेमकं काय? म्हणे देवा एकदा बहिर्दिशेला बसलो, डुक्कर जवळ आलं, डुकराला हाकलण्यासाठी हे हराम के म्हणून त्याने शिवी दिली. त्या हरामी शब्दात तुमचं नाव आहे राम. ते शिवीच्या रूपात तुमचं नाव मुखात याच्या आलं. त्याचं फळ काय? ते फळ तेवढं याला द्यायचं आणि शेवटी तिकडच टाकायचं, तिकडलंच गिराईक आहे. मग त्याचं फळ विचारण्यासाठी आम्ही तुम्हाला त्याला इथपर्यंत घेऊन आलो. देवानं हसून उत्तर दिलं, म्हणे याच्यापेक्षा दुसरं फळ काय विठ्ठल? आलं का नाही तुमच्या लक्षात? काय लक्षात आलं? अरे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर डायरेक्ट नामजप करणारा वैकुंठालाच येईल. हा सत्य लोकातही गेला, हा कैलासातही गेला. शेवटी तुमच्यासारख्या देवाने याला खांदा द्यावा आणि याला वैकुंठात आणावं. वैकुंठात आणल्यानंतर मी त्याची पूजा करावी आणि शेवटी त्याने माझ्या पदावर बसावं. याच्या पलीकडे दुसरं फळ काय? जे शिवीच्या रूपात जरी देवाचं नाव मुखाला आलं तरी कलियुगात फळ आहे महाराज. पण तुकोबर अट्टासानं जगाने नामसाधनेत प्रवृत्त व्हावं, त्याच्यासाठी नामाची महती विशेषत्वानं. तुकोबाराच्या जीवनाची विशेषताच आहे. हरिभक्तीचा महिमा सामान्य वाढविला नाही, विशेष वाढविला. विशेष तुकोबारांनी खऱ्या अर्थानं हरिभक्तीचा महिमा मला वाटते ते वाढावया. सुख भक्ती भाव धर्म आणि हे सगळ्याचं मूळ जे आहे कुळाचारी नाम विठोबाचे, ते वाढण्यासाठी तुकोबाराचा अवतार आहे. जगाने नामात प्रवृत्त व्हावं याच्यासाठी तुकोबार आहे. काही नामाचे दृष्ट फल आणि काही नामाचे अदृष्ट फल सांगतात. गाथ्यात नामाची काही दृष्टही फल आहेत आणि काही नामाचे अदृष्ट फल आहेत. नामतत्व कौमुदीत नामाची 16 फळं सांगितलेली आहेत. वेगळ्या ग्रंथात हरिभक्ती विलास नावाच्या ग्रंथात आणखीन त्या महापुरुषांनी वेगळ्या प्रकारची लौकिक फळं सुद्धा नामाने कशी प्राप्त होतात ते सांगितलं. नामचिंतन नावाचा ग्रंथ आहे, बनसी महाराज करवा त्याचे लेखक आहेत. त्यांनी सगळ्या संतांचे सगळ्या ग्रंथातली प्रमाणं घेऊन लौकिकात लोकांना काही ज्या अडचणी आहेत त्या निवृत्त करण्यासाठी नामानं हे होते, नामानं ते होते, नामानं ते होते, असे सगळे प्रमाण पटवून दिलेलं आहे. आणि हनुमान प्रसार पोद्दार आणि नामचिंतन नावाच्या ग्रंथात सुद्धा जवळजवळ हे चिंतन केलेलं आहे. हे दृष्ट फल काय, अदृष्ट फल काय. नामाने काही अदृष्ट फल प्राप्त होते. नामानं सगळ्यात मोठं अदृष्ट फल जर काय प्राप्त होत असेल तर मुखानं नाम घेतल्याबरोबर मोक्ष त्याला प्राप्तच होतो म्हणे. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष.
मुखात नाम घेतल्याबरोबर हातात मोक्ष. आता ते नामानं मोक्ष प्राप्त होतो का? आता तिकडे ते राहते सखी चिंतन आहे नाही. नाम ऋते ज्ञानान्न मुक्ती ज्ञानात एव तू कैवल्यम शास्त्र नामानं मोक्ष. काही क्रममुक्ती लावली. ते काय लावायचं ते लावा. मी म्हणतो नामाचं वस्तू सामर्थ्य शक्तीच आहे. न विद्ये ते आम ते ना नाम. ते आम ठेवतच नाही माणसाला. म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर भगवान परमात्म्याच्या नामाची काही अदृष्ट फल महाराज सांगतात. तसं नामाची काही दृष्ट फल सुद्धा सांगतात. नामाने होते काय? कर्म धर्म जे न्यून राहिले तेही पूर्ण होतात. आता काही प्रमाण सांगत नाही सगळे. नामानं होते काय? अतिशय पतित आहे त्याला पावन सुद्धा ते नाम करते. नामानं होते काय? नामाने त्याची गती सुधारते. नामानं होते काय? त्याच्या जीवत्व दशा सुद्धा नाम बाधित करू शकते. अखंड चिंतन केलेलं नाम जीवत्व दशा निवृत्त करते. नाम करते काय? मला वाटते त्याला मृत्यूचं उल्लंघन करण्यासाठी सुद्धा शेषकर अशा प्रकारचं नाम पडते. अशी वेगळी फलं सांगता सांगता आज जगद्गुरु तुकोबार महाराज नामचिंतन सदा सर्व काळ करतो अशा साधकाला कोणते एक दृष्ट फल प्राप्त होते तर ज्या देहाच्या बाबतीत पावित्र्याची सुतराम शक्यता नाही त्या देहाच्या ठिकाणी पावित्र्याचा संचार होते. त्याचा देह पवित्र होतो आणि त्याची वाणी पुण्यवान होते. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. 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 देह वाणी पुण्यवंत. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबार आहेत त्या नामदाकाराला प्राप्त होणाऱ्या एका दृष्ट फलाचं चिंतन सांगते. तुकोबार सांगतात ज्या देहाच्या बाबतीत पावित्र्याची सुतराम शक्यता नाही तो त्याचा देह पवित्र होतो. देह तसा पवित्र नाहीच. आणि मला वाटते आपला अनुभव हाच आहे, काही वेगळा नाही. थोडासा हाताला हात घासून वास घेऊन पहा ना, सेंट येतो ना. असा हात घासून वास घेतल्यावर नाही महाराज दुर्गंधीच येते, दुर्गंधी येते. देह अपवित्र, देह मात्र पवित्र, देहाच्या ठिकाणी अपवित्र आहे. एकीकडे तुकोबार सांगतात शरीर दुःखाचं कोठार आहे, शरीर रोगाच्या भांडार आहे, शरीर दुर्गंधीच्या आश्रयाचं स्थान आहे. आणि या देहासारखी अपवित्र वस्तू दुसरी तिसरी नाही. नाही अपवित्र शरीरा ऐसे शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे, शरीर दुर्गंधीशी थार नाही अपवित्र शरीर ऐसे शरीर अपवित्र आहे. एक गुरुजीने एका शिष्याला सांगितलं, बाळा जा म्हणे काय या जगतातला सगळ्यात अपवित्र पदार्थ शोधून आण. पोरग बाहेर पडलं, एक एक अपवित्र पदार्थ पाहू लागला. तरतम भावानं विचार केल्यानंतर त्याला सगळ्यात अपवित्र जर काय वाटलं असेल तर माणसाची विष्ठा त्याला सगळ्यात अपवित्र वाटली. आणि ती विष्ठा अपवित्र म्हणून उचलणार, गुरुजीकडे घेऊन जाणार.
तेवढ्यात तो विष्ठा उचलण्यासाठी वाकला आणि त्या विष्ठेला स्पर्श करणार. तेवढ्यात ती विष्ठा, रे मला हात लावू नको, तो अमंगळ आहे, तो अपवित्र आहे. कोण म्हणू लागलं? ती विष्ठा त्याला म्हणू लागली, तो अमंगळ आहे, तो अपवित्र आहे. ते म्हणे मी अपवित्र? हो म्हणे, तू अपवित्र. ते म्हणे, अगं तुला माहित आहे का तू किती अपवित्र आहे? लोक बहिर्दिशेला गेल्यानंतर हातपाय धुतल्याशिवाय घरात येत नाही, तू सगळ्यात अपवित्र आहे. ती विष्ठा म्हणे, मूर्खा तू अपवित्र आहे, तू अपवित्र. ती विष्ठा म्हणे, तुला माहित आहे का मी रात्री कोण होते? तुला माहित आहे? रात्री कोण होते माहित आहे? रात्री मी गुलाबजाम होते, रात्री मी रसगुल्ला होते, रात्री मी वडा होते, रात्री मी शिरा होते, रात्री मी जिलेबी, काय आवडते ते घ्या ना राव, मला सगळं सांगायला पाहिजे. रात्री मी बासुंदी होते, हलवाईच्या दुकानात होते, लोक मला पाहत होते, येता जाता मी त्याला प्रत्येकाला बाय बाय टाटा करत होतो. एखादा तुझ्यासारखा माझ्याकडे आला आणि त्यांनी खरेदी केलं, या द्वारा वाटे आत टाकलं, मध्ये फक्त 3 तास मुक्काम केला. किती? 3 तास. खरं सांगू, रात्री जे लोक मला पाहून लाळ घोटत होते तेच लोक मला सकाळी पाहून थुंकून जाऊ लागले. खरं सांग, आजही मी दुकानात तसेच असते. तो लोकांनी माझ्याकडे पाहून लाळ घोटली असती, पण तुझ्यासारख्याचा संपर्क आला, मला ही अवस्था प्राप्त झाली. खरं सांग, तू अपवित्र आहे का मी अपवित्र आहे? विठ्ठल. ज्ञानोबा म्हणतात, किती चांगली द्रव्य देहात टाका, त्याला मळच करून टाकतो. नाना सुद्रव्य गोमटी शरीरे झाली या पैठी, होनी ठाकती किरटी मळूची जेवी. किती चांगले पदार्थ, गोमटे पदार्थ टाका, देहाच्या संपर्कात आल्यानंतर ते अपवित्र होऊन जातात, मळ करून टाकते. म्हणून देह संपर्कात, स्वतः अपवित्र आहेत विशेष नाही, संपर्कात आलं त्याला सुद्धा अपवित्र करून टाकतो. देह अपवित्र आहे, अनुभूती आमची हीच नाही. ज्ञानोबाराला विचारा, ज्ञानोबा त्या मदालसेच्या प्रकरणात ती मदालसा आपल्या बाळाला उपदेश करते, बाळा हा देह कसा आहे? हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. टाळा वाजवा सगळे. देह नाशिवंत आहे, मळमूत्राचं मिश्रण आहे, वर फक्त चर्म आहे.
मला वाटते चर्म आहे म्हणूनच माणसं माणसाच्या शेजारी बसलेले येतो. जरा एक वरचं चर्मन कातड काढून टाका बरं, बसतील माणसं माणसाच्या शेजारी. घाबरतील घाबरतील. वरी चर्म घातलेले अमंगळ तिचा बांधा. म्हणून सांगायचं काय, देह मात्र अपवित्र आहे. देहासारखी अपवित्र वस्तू या जगात दुसरी दिसली नाही. देवा योगदर्शनाने हे चिंतन केलं, देह अपवित्र आहे म्हणजे पहिलं कारण दिलं बीज. ज्या बीजाने देह निर्माण झाला ते बीज पवित्र नाही. आईवडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा विकार हा देह आहे. पितृभुक्तान न जायात विर्यात जातोन्य नैव वर्धते देह सोन्नमयो नात्मा. पंचकोश विवेकात अन्नमय कोश आत्मा का नाही. कार्य त्याचं कार्यत्वात हेतू दिला आणि ते सांगलं आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा विकार हा देह नाही, बीज उपयोगाचं नाही. देह ज्या स्थानातून आला ते स्थानही पवित्र नाही. कुठून आला देह? आईच्या उदरातून. तिथं काही एअर कंडिशन आहे का? तिथं एअर कंडिशन नाही. तिथं काय विष्टा लेप चोहीकडे नाकी तोंडी कुर्मीकडे काय तिथं. म्हणून तर आमचे तुकोबा म्हणतात, देवा तुला त्या गर्भातल्या मी काय सांगू, मी स्वतः भोगल्यात. काय होतं तिथं? मौस मळमूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातशी. काय होतं तिथं? काय सांगू गर्भीचे मज भोगिता नारायणा मौस मळमूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातसो. माझा विषय एवढा चालला, ज्या स्थानातून देह आला, प्रादुर्भाव देहाचा ज्या स्थानातून झाला ते स्थान पवित्र नाही. मलमूत्राच्या दाथरी तो तयार झाला. म्हणून तुकोबार म्हणतात, बाबा उदका शेण मलमूत्र कालवलं ते काय पवित्र होते का? पवित्र होते नाही. उदकी कालवी शेण मलमूत्र तो हे पवित्र कासे याने, तो कशाने पवित्र होणार? अपवित्र आहे. स्थान अपवित्र आहे, बीज अपवित्र आहे. स्थानात बीजात उपष्टंबात देहाला धारण करणारे पदार्थ सगळे अपवित्र आहेत. देहाला धारण केलेल्या एकाही धातूत पावित्र्यता नाही, त्वचा पवित्र नाही. आता सांगितलं स्नान करायचं नाही, जरा आपला वास घेऊन पाहायचा, आपणच आपला वास घ्यायचा. सुगंध नाही, दुर्गंधी येते. देवा मांस सुद्धा पवित्र नाही. आपल्या आत मांस आहे, पवित्र नाही. एखादी माऊली भाजी कापता कापता बोट कापल्या गेलं, मांसाचा तुकडा बाजूला गेला, बोटाचा तुकडा पडला, त्याला स्पर्श झाला, म्हणजे तिनं केलेला स्वयंपाक सुद्धा अमंगळ होते, खायला नाही चालत. मांस अपवित्र आहे, त्वचा अपवित्र आहे. मध्ये रक्त आहे, रक्त पवित्र आहे का? रक्ताला संस्कृत भाषेत नाव आहे अशुद्ध, अशुद्धा. ज्ञानोबाने काही ठिकाणी वापर केला. पाहेपा दूध पवित्र आणि पासी त्वचेचिया ते अव्हेरोनी गोचिड रक्त काय नसे भीती. म्हणू शकले असते ना. काय म्हणतात महाराज? अशुद्ध काय नसे भीती. रक्त नावच त्याचं अशुद्ध आहे. काय पवित्र आहे? अस्ति हाड आहेत ना, आपल्या अंगात आहेत, सगळ्या शरीरात आहे, फक्त जिभेलाच तेवढं नाही. म्हणून म्हणतो तुझ्या जिभेला काही म्हणतो का नाही आपण, जिभेला तेवढं हाड नाही, सगळ्या अंगात अस्ति आहेत आपल्या. अस्ति पवित्र आहेत का? एखाद्याला आपण येतो ना पेटून, पोचून येतो, मग त्याच्या अस्थी घेऊन येतो, आणल्यानंतर त्या अस्थी घरात ठेवतो का बाहेर ठेवतो? बाहेर ठेवतो. घरातला असला तरी बाहेरच असते का? अस्थी पवित्र नाही. अस्थीच्या ठिकाणी पवित्र नाही. किती अपवित्र आहे म्हणतात. असं म्हणतात, कोणाला जर घर बांधायचं झालं तर त्याने जागा शुद्ध केली पाहिजे. ती जागा अशुद्ध होते. कशानं? त्या जागेत जर माणसाची पशुची अस्थी पडली तर ती जागा अपवित्र होते, अपवित्र होते. खाली जर अस्थी राहिली, वर घर बांधण्यात आलं तर खालचं ती अस्थी वरच्याला समाधान भेटू देत नाही. म्हणून अपवित्र किती आहेत त्या अस्थी. म्हणून घर बांधायचं झालं तर पहिले जागा शुद्ध केली पाहिजे. सांगू का तुम्हाला जागा कशाने शुद्ध होते? तुम्ही म्हणत असाल तर पुढे घर बांधायचे असतील ना तुम्हाला. ऐका कोणाला बांधायचं घर? ऐका, मग जागा शुद्ध करायची झाली तर जागा सोन्याच्या नांगरांनी नांगरली पाहिजे. खरं सांगतो मी तुम्हाला, पदरचं नाही सांगत, शास्त्र सांगतो. सोन्याच्या नांगरांनी. मग ज्यांना घर बांधायची ते उद्या सोन्याचे नांगर काय तोळा चालू आहे ते पहा, एक नांगर करून घ्या आणि तुमचं नांगरा. आमच्या आळंदीला काम चालू आहे, अन्नपूर्णेचं काम चालू आहे आमचं. तुमचाच नांगर आम्हाला पाठवा संस्थेला, जमल ना?
नाही महाराज, मग ते काय यजमानाला ते भूदेव सांगतात सोन्याची काडी घेऊन ये वास्तुशांतीच्या दिवशी. त्याने ते लोक म्हणतात ब्राह्मणाला, अरे ब्राह्मणाला नाही पाहिजे. मग त्या चौरंगावर भूमिदेवतेचं आवाहन करतात, त्या यजमानाच्या हातात ती काडी देतात, पुढून वाकवतात आणि मग शुद्धीचे मंत्र म्हणतात, ती जागा शुद्ध करतात. आणखीन सोपं सांगतो, जागा शुद्ध करायची झाली तर त्या जागेवर गावरान गाय बांधा. गावरान गाय, आपली देशवार गाय, आपली गाय जर्सी नाही बरं का. आणि ती गाय बांधा, तिच्याकडून गोमूत्र आणि शेण पडू द्या. गोमूत्र शेण तिच्याकडून पडलं ते सारून घ्या, ती जागा आपोआप पवित्र होऊन जाते. माझा विषय चालला, देहाला धारण करणारा एकही पदार्थ पवित्र नाही. स्थानात, बीजात, उपष्टंबात, निस्यंदात. निस्यंद म्हणजे प्रवाह. देहाच्या आत काहीच पवित्र नाही. देहाच्या आत पवित्र असतं तर देहाच्या द्वारा वाटे पवित्र आलं असतं. पाहू महाराज, सकाळी सकाळी इथे येते काय, ते कोपऱ्यात इथे येते कोपऱ्यात सकाळी झोपेतून उठल्या उठल्या चिपड असं उत्तर पाहिजे. खमंग अलग अलग चिपड काढून ठेवता का तुम्ही? डब्बीत काढून ठेवता नाही? चिपड काही पवित्र आहेत का? चिपड पवित्र आहे? नाही, चिपड पवित्र नाही. कानातून बाहेर येते. आता तुम्हीच सांगा, कानातून बाहेर येते काय? मळ. वा, ऐका आता तुमच्याकडे येतो. कानातून येते, त्याला काय म्हणतात? नावच मळ आहे. मळ म्हणजेच अपवित्र. मळ पवित्र नाही. जरा वातावरण बदलत आहे हो. वातावरण जरा थंडी गरम, थंडी गरम, थंडी गरम चालू आहे सध्या. आणि मग त्याच्यानंतर 2 प्रवाह चालू होतात, गंगा यमुना. 2 प्रवाह नाकातून येते. ते कधी कधी तिथंच थांबत नाही, पुढे त्रिवेणी संगम होते. त्रिवेणी तिथंच थांबत होते, त्रिवेणी संगम. कधी कधी ते त्रिवेणी तिथे नाही, पुढे ब्रह्मगिरी असतो, त्या ब्रह्मगिरीवर तो प्रवाह येत असतो. आलं लक्षात? नाक मुख गळू लागले, लाडा आणि शेंबूड. काय पवित्र आहे सांगा ना मला. ऐका, तूप जास्त झालं तर भरण्यात काढून ठेवतो. हे मटेरियल जास्त आलं म्हणजे काय भरण्यात आहे? नाही, असं नाही कळत. मला सांगायचं काय, काही पवित्र नाही तेव्हा. देहाच्या आत जर पवित्र असतं तर देहाच्या द्वारावाटे पवित्र बाहेर आलं असतं. देहाच्या आत काहीच पवित्र नाही. देहाच्या एकाही द्वारावाटे, 90 द्वारे पुरे देह, 90 द्वार आहेत, पण एकाही द्वारावाटे पवित्र पदार्थ येत नाही. याचा अर्थ देहाच्या आत काहीच पवित्र नाही. आलं का लक्षात? स्थानात, बीजात, उपष्टंबात, निस्यंदात, निधनादपे. निधनाने, मरणाने देह पवित्र होतो. मरणाने देह अपवित्र होत नाही, यात विशेषता नाही. संबंधित नातेवाईकाला सुद्धा अपवित्र करून जातो. 10 दिवसापर्यंत कोणत्याही धर्मकार्यात त्याला प्रवेश नाही. त्याच्या देहाच्या ठिकाणी काय असते? आपण सुतक म्हणतो ना, येतोय विटाळात जातोय विटाळात. आदवांतेचे अन्न असते, वर्तमाने पितत तथा. आधी पवित्र नाही, शेवटी पवित्र नाही. खरं सांगा ना, मध्ये कसा पवित्र राहील? म्हणून मला विषय एवढा सांगायचा आहे, मरणाने देह अपवित्र होतो. त्याच्याही पुढे सांगायचं झालं तर देह अपवित्र का, शेवटचं कारण सांगितलं, कायम पावित्र्याचा आदान या देहाच्या संबंधानं बाहेरून करावं लागते. देहाकडं पावित्र्य घ्यावं लागते. याच्या ठिकाणी माझ्याकडे रगड पैसे पडले, मी म्हणतो का भाऊसाहेब 10 रुपये द्यावं चहाला? म्हणतो का? नाही, पैसे आहेत माझ्याकडे, मागण्याची गरज नाही. तसं ज्याच्या ठिकाणी स्वतःसिद्ध पावित्र्य आहे त्याला बाहेरून पावित्र्य घेण्याची गरज नाही. गंगा पवित्र आहे, गंगेला पवित्र करण्यासाठी काही नाही. गोमूत्र पवित्र आहे, त्याच्यावर काही उपचार करण्याची गरज नाही पावित्र्यासाठी. पण देहाला पवित्र करावं लागते. आणि पवित्र करण्यासाठी देहाला स्नान घालावं लागते. किती दिवसाला स्नान? किती दिवसाला करता तुम्ही? रोजच ना? रोजच ना? डॅम आहे इथंच, तळ आपल्या जवळ आहे. म्हणजे पाण्याची कमतरता नाही. स्नान किती दिवसाला केलं पाहिजे? किती दिवसाला महाराज? हो महाराज, स्नान किती दिवसाला केलं पाहिजे? रोजच ना? ऐका तुम्हाला सांगतो. आता आणखीन सोपं सांगतो तुम्हाला, ऐका. 100 कामं सोडायचे आणि पहिले पंगत पाहायची. पहिले काय? 100 कामं सोडून काय करायचं? पहिले पंक्तीला यायचं, कामं बाजूला टाकायचे. पहिले काय करायचं? मी शास्त्र सांगतो तुम्हाला.
100 कामं सोडून पहिले पंगत. त्याच्या पुढे सांगू 1000 कामं सोडायची, 1000 कामं, आणि पहिले स्नान करायचं. आता 100 कुठं पडले बाजूला. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत. त्याच्या पुढे सांगतो 1,00,000 कामं बाजूला टाकायचे आणि पहिले सप्ताची वर्गणी द्यायची. हे मला काय कोणी सांगितलं नाही हो, गावगान आलं का लक्षात. 1,00,000 कामं बाजूला टाकायचे आणि पहिले काय करायचं, दान धर्म करायचा. लक्ष्यम विहाय दातव्यम. आणि त्याच्या पुढे सांगू कोट्यावधी कामं बाजूला टाकायचे, पहिले कीर्तन प्रवचनाला यायचं, कथेला यायचं. कोट्यावधी काम आपल्या हिताचं आहे ते. कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. कोट्यावधी कामं बाजूला टाकायचे. माझा विषय एवढा चालला, देहाला पवित्र करण्यासाठी बाहेरून उपचार घ्यावे लागतात. स्नान पवित्र करण्यासाठी, गंधलेपन देहाला पवित्र करण्यासाठी देहाच्या ठिकाणी पावित्र्य असतं, तर बाहेरून घेण्याची गरज भासली नसती. पण देह अपवित्र आहे. स्थानात, बीजात, उपष्टंबात, निस्यंदात, निधनादपि कायम अधेय शोचत्वात पंडित हा अशुचिम विदो. पंडित लोक याला अशुची म्हणतात, अपवित्र म्हणतात. देह जर अपवित्र आहे, हा जर नियम आहे, तर तुम्ही कसं नामधारकाची महती गाथेवर सांगता पवित्र तो देह. पण हेच तर विशेष आमचाही देह त्यांचाही देहच आहे ना. मग त्यांच्या देहाच्या ठिकाणी पवित्र तर आमच्या ठिकाणी अपवित्र, तर असं कसं. नियम सगळ्यासाठी काय असतो, सारखाच असतो. गुळ कोणही खाल्ला तरी म्हणत असतील गाडवाला गुळाची चव काय, तरी त्यालाही कसा लागतो. नाही आपण समज, म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं, अग्नीवर पाय पडला, सामान्य व्यक्तीचा पडला, तर अग्नी त्याला भासते, धाकटा धर्म दाखवते. आणि बपचा पडला, महाराज आहे ना, महाराजांचा पडला तरी भासतेच का, सगळ्यांना सारखं आहे. तसं महाराज देहाच्या बाबतीत नियम तुम्ही सांगला, देह मात्र पवित्र. हे पटूनही दिलं देह अपवित्र आहे, तर मग आमचाही देह तसाच त्यांचाही देह. तुकोवर तसं नाही ना बाबा. नियम असला तरी नियमाला अपवाद असतो ना. अपवाद नियमाला अपवाद असतो. अपवाद नियमाची हानी नाही करत, स्वतःला वेगळं करतो, बळकटी आणतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. नियम आहे ऊर्जेच्या बाबतीत, ऊर्जा निर्माण केल्या जात नाही, ऊर्जा रूपांतरित केल्या, आपलं ऊर्जाचा नाश केल्या जात नाही, ऊर्जा रूपांतरित केल्या जाते. ऊर्जा अक्षय आहे. या जगतातली ऊर्जा अक्षय, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी नायदर बी क्रिएटेड, निर्माण केल्या जात नाही, तिचा नाश होत नाही. त्याला 2 अपवाद आहे. नियमाला 2 अपवाद, 2 अपवाद आहे. तसंच धातूच्या बाबतीत सुद्धा नियम आहे. धातू कोणताही घ्या, त्याच्या ठिकाणी घनत्व असते. धातूच्या ठिकाणी घनत्व असते. लोखंडाचा रॉड आहे, घन आहे. माता भगिनीच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, सोनं धातू आहे, घन आहे, म्हणून ते धारण करायला जमला. पायात जोडवे आहे, घट्ट आहेत ना, ते घन रूपात आहेत ना, म्हणून पायात घालाय जमले. धातूच्या ठिकाणी घनत्व असतो, हा नियम आहे. त्याला अपवाद आहे. काय अपवाद आहे? एक धातू अपवाद आहे त्याला. कोणता? पारा. धातू मात्र घनतेला पारा अपवाद आहे. पारा कधीच घन अवस्थेत उपलब्ध होत नाही, तो नेहमी द्रवावस्थेत असतो, द्रव अवस्थेत आहे. धातू मात्र घनतेला पारा जसा अपवाद आहे, तसं देह मात्र अपवित्र्याला त्या नामधारक साधूचा देह अपवाद आहे. नामचिंतन करणाऱ्याचा देह अपवाद आहे. म्हणे महाराज मग हानी केली का नियमाची? नाही, स्वतःला वेगळं केलं, नियमाला बळकटी आणली. पवित्र तो देह, पवित्र तो देह, म्हणजे हा कसा झाला? सहजच अपवित्र झाला. एका म्हणता भले दुजा सहजची निंदिले, त्यांचा देह पवित्र आहे. नाम साधनेचं पहिलं दृष्टफल जर काय असेल तर त्याच्या देहावर पालट होते, त्याचा देह पवित्र होतो, त्याचा देह पवित्र. दुसरं मला सांगतात वाणी पुण्यवंत, त्याची वाणी पुण्यवान होते. आता हे वाणी मग देहात येत नाही का? महाराजांनी वेगळा विचार का मांडला? भेटला वेळ तर भावार्थानंतर ते चिंतन करू. तसे 9 ते 11 कीर्तनाचं नाहीच विषय तो. 9 ते 11 हा विषय नाही. वाणी वाणी पवित्र, वेगळा विचार का मांडला? देहातच आहे तोंड. या पक्षाची पिली, दुसऱ्या पक्षाचा नेता तिकडे शिव्या चालू केल्या. एकूण पिलेली होती, तिकडले समर्थक आले ना असा हाणला. साधा नाही, त्या मारातही प्रकार आहे. तो मार त्याला दिला. हा आलं का लक्षात?
असा मारला असा मारला असा मारला. आलं तुमच्या लक्षात काय मला सांगायचं? न सांगता तो माकुळ येते अंतर. असा मारला ते रे. का मारता रे? म्हणे 3 पाट लायकी काय रे तुझी? साहेबाला शिव्या देतो, काय योग्यता आहे तुझी? तर कोणी दिल्या शिव्या? अरे सगळं गाव ऐकत होतं, तू शिव्या देत होता. रे मी शिव्यात दिल्या नाही म्हणे. कोणी दिल्या मग शिव्या? आतापर्यंत पाठीवर पायावर चालू होतं, मग तोंड जोडणं चालू केलं. मला सांगायचं काय, देहातच जर वाणी येत असेल तर महाराज वाणी पुण्यवंत असा वेगळा विचार का म्हणतात? का आठवलं नाही म्हणून पाठवलं? आपलं आहे साठवलं, आठवलं, पुढं ते पटवलं, पटलं नाही तर गटवलं. आलं लक्षात? तुकोबराशे महाराज ते साधन आहे त्यांचं बोलणं. मग वाणी पुण्यवंत असा वेगळा विचार का म्हणतात? भेटल्या वेळ त्याचं चिंतन नंतर करू. तूर्त सरळ सरळ अभंगाचा भाव सांगून जातो. काहीचा देह पवित्र आहे पण वाणी पवित्र नाही. काहीचा देह अपवित्र आहे पण वाणी पुण्यवान आहे. काहीचा देहही अपवित्र आहे आणि वाणी सुद्धा पवित्र आहे. काहीचा देहही पवित्र आणि वाणी सुद्धा पवित्र. 4 विभाग केले. देह पवित्र आहे पण तोंड पवित्र नाही. गायीचा देह पवित्र आहे पण गायीचं तोंड पवित्र नाही. गायीचा देह पवित्र आहे. गायत्री स्वमुखे भक्षितसे मळ मुखा लागोनी वाळावी. गायची सगळी ऐका. गायीचं तोंड पवित्र का नाही? गायनं 2दा खोटी साक्षी दिली. म्हणून जो माणूस खोटा बोलतो त्याचं तोंड पवित्र राहत नाही. जो खोटा बोलतो त्याचं तोंड पवित्र राहत नाही. आता कथा सांगत नाही, घड्याळ पुढे गेलेलं आहे. 2दा. एकदा सीतामातेनं शाप दिला गायीला आणि एकदा भगवान शंकरजीनं शाप दिला. दोन्ही वेळा खोटी साक्षी दिली. आणि व्यक्ती पुढचा खरा बोलतो का खोटं बोलतो त्याचे काही लक्षण आहेत बरं का. एका महात्म्याने मला सांगितले, सांगू का तुम्हाला? नको, भांडणाला तोंड काढलं कशाला. मोकळ बेटा या आळंदीला, मग सांगतो तुम्हाला. आलं का लक्षात? पुढचा व्यक्ती खरा बोलतो का खोटं आपल्याशी बोलत आहे हे सगळं लक्षात येते. फक्त त्याच्याकडे 3 लक्षण आहेत. त्याची 3 लक्षण. त्या 3 लक्षणात तो बसला नाही, सांगत मी. बी सिक्रेट. आलं का लक्षात? ते तसंच ठेवतो. ऐका. म्हणून माणूस खोटा बोलला तोंड पवित्र राहत नाही. देह पवित्र आहे गाईचा पण तोंड अशी. संत श्रेष्ठ या YouTube चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर, लाईक नक्की करा.